नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अथणी शहरातील हुलगबाडी रोडवरील विक्रमपूर येथील स्वामी फ्लॅटमधील 4 आणि 3 वर्षांच्या 2 छोट्या मुलांचे भर दिवसा अपहरण करण्यात आले होते. आज शुक्रवारी पहाटे अपहरण झालेल्या मुलांना घेऊन अपहरणकर्ते कार गाडीतून कोहळी सिंदूर मार्गे महाराष्ट्राच्या दिशेने निघाले असता त्यावेळी पोलिसांनी संशयावरून ती कार गाडी अडवली. तेव्हा अपहरणाच्या घटनेचा उलगडा झाला. जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार कार अडवल्यानंतर आरोपींनी पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने स्वसंरक्षणार्थ अपहरणकर्त्यांवर फायरिंग करावी लागली. पोलिसांच्या फायरिंगमध्ये अपहरणकर्त्यांपैकी एक संशयित जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अथणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्या 2 अजाण मुलांना सुखरूपपणे त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले. अथणी पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे. राजवाडा कंपाऊंड वडगाव येथील मराठी शाळा क्रमांक 31 व मराठी मुलींची शाळा क्रमांक 33 या शाळेमध्ये इतर ठिकाणची कन्नड शाळा भरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे मराठीसह कन्नड भाषिक विद्यार्थ्यांचंही नुकसान होणार आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कन्नड माध्यम शाळेसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी व मराठी शाळेमध्ये होणारे हे स्थलांतर तात्काळ थांबवावे अशा मागणीचे निवेदन मराठी भाषिकांतर्फे बुधवारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. कन्नड शाळेचे स्थलांतर न रोखल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा मराठी भाषिकांनी दिलाय. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, नेताजी जाधव, मये युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, कीर्तिकुमार कुलकर्णी यासह इतर नागरिक उपस्थित होते. सांब्रा विमानतळापाठोपाठ मच्छे येथील केंद्रीय विद्यालयालाही बॉम्बची धमकी आली आहे. गुरुवारी यासंबंधीचा मेल आला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली असून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी FIR दाखल करण्यात आलाय. केंद्रीय विद्यालय क्रमांक 3च्या प्राचार्यांना गुरुवारी सकाळी एक ईमेल संदेश आला आहे. या मेलमधून बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. हा प्रकार उघडकीस येताच बेळगाव ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली. केंद्रीय विद्यालयाच्या तपासणीसाठी श्वान पथक व स्फोटक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली. मात्र कोणत्याच प्रकारची स्फोटके आढळून आली नाहीत. त्यामुळे साऱ्यांनीच अखेर सुटकेचा निश्वास सोडला. मेल संदेश पाहिल्यानंतर सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांना बाहेर पाठवण्यात आले. बेळगाव शहरामध्ये सर्रास ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामाचे वाभाडे निघत असून स्मार्ट सिटी कामकाजात भ्रष्टाचार झाल्याचं जणू शिक्कामोर्तबच होत आहे. शहरातील विविध ठिकाणी चव्हाट्यावर आलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाचे प्रताप आता रामतीर्थ नगर येथील गणेश सर्कल नजीक पाहायला मिळाले असून या भागामध्ये बसवण्यात आलेल्या पेव्हर्स रस्त्याचे खच्चीकरण होऊन मालवाहू ट्रक अडकल्याचं समोर आलं आहे. रामतीर्थ नगर येथील गणेश सर्कल परिसरामध्ये पेव्हर्स रस्त्याचे बांधकाम करण्यात आलं आहे. मात्र शहरातील इतर कामकाजाप्रमाणेच या ठिकाणीही निकृष्ट दर्जाचे कामकाज स्मार्ट सिटी अंतर्गत झालं असून पेव्हर्स बसवण्यात आलेला रस्ता खचलाय. या भागामध्ये आता वाहने पार्क करणं देखील अवघड झालं असून मालवाहू ट्रक या पेव्हर्समध्ये अडकून बसल्याचं चित्र पाहायला मिळालं. राणी कित्तूर चन्नम्माजींचा 200वा विजयोत्सव वैशिष्ट्यपूर्णरित्या साजरा केला जात आहे. कित्तूरचा इतिहास केवळ राज्यापुरता मर्यादित न ठेवता राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याची गरज आहे, असे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सांगितले. कित्तूर उत्सवाच्या माध्यमातून साहित्यिक, कलाकार आपली कला सादर करत आहेत. कित्तूरचा इतिहास, संगोळी रायण्णा, आमटूर बाळप्पासह अनेक शूरवीरांचे शौर्य जनतेपर्यंत पोहोचवणे हा या उत्सवामागचा उद्देश आहे. यावेळी महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यश्री या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कित्तूर राजगुरू संस्थान मठाचे श्री मडिवाळ राजयोगींद्र स्वामीजी, निच्चनके येथील श्री गुरु मडिवाळेश्वर मठाचे पंचाक्षरी स्वामीजी, बैलूरू निष्कल मंटपाचे श्री निजगुणानंद स्वामीजी, बैलहोंगलचे आमदार महांतेश कौजलगी, बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह अनेक मठाधीश, राजकीय नेते व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
शहरातील पार्किंगचा बोजवारा उडालाय. शहराच्या मध्यवर्ती भागात पार्किंगच्या सुविधा उपलब्ध नसल्याने जागा मिळेल तिथे पार्किंग केलं जात आहे. विशेष म्हणजे वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर पार्किंग होत असल्यानं वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत असून पोलिसांचंही याकडे दुर्लक्ष होत आहे. किल्ला तलावापासून रेल्वे स्टेशन जवळील गोगटे सर्कल पर्यंत मुख्य रस्त्यावर मोठी वर्दळ असते. शहरामध्ये येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे मुख्य रस्त्यावर पार्किंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. परंतु सध्या कॉलेज रोड, क्लब रोड, सिव्हिल हॉस्पिटल रोड, संगोळी रायण्णा रोडवर सर्रास पार्किंग केलं जात आहे. नो पार्किंगचे फलक असतानाही बिनधास्तपणे 4 चाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने शहरामध्ये वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. रेल्वे ओव्हरब्रिजवरील समस्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. तिसरे रेल्वे गेट उड्डाण पुलाच्या पाठोपाठ आता गोगटे ओव्हरब्रिज येथेही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील 15 दिवसात झालेल्या सततच्या पावसामुळे या ठिकाणी रस्ता खराब झालाय. त्यातच रात्रीच्या वेळी पथदीप बंद असल्याने अपघात होत आहेत. त्यामुळे उड्डाण पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील उड्डाण पुलांवरील रस्ते खराब झालेत. गोगटे सर्कल, तिसरे रेल्वे गेट उड्डाण पूल व कपिलेश्वर उड्डाण पुलावरही रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता उकरून खडी इतरत्र पसरली आहे. असे असताना रेल्वे प्रशासन तसेच महानगरपालिकाही उड्डाण पुलांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. त्यामुळे उड्डाण पुलांवरील समस्या वाढत आहेत. अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या साहसी कर्मचाऱ्यांचा नुकताच नैऋत्य रेल्वेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरविंद श्रीवास्तव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कॅसल रॉक येथील हेल्पर नारायण नाईक, असिस्टंट विनायक कुमार चौधरी, वास्को येथील लोको पायलट प्रबीश विश्वनाथ मंजुनाथ, गदग येथील RV हुग्गी व बेळगाव येथील कॉन्स्टेबल सुशील कुमार यांचा सत्कार करण्यात आला. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्या वतीने नियोजित कुस्ती आखाड्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पैलवान मारुती घाडी हे होते. बैठकीच्या सुरुवातीला उद्योजक रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हिरालाल चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. पुढील वर्षी रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी आखाडा भरवण्याचे बैठकीमध्ये सर्वानुमते ठरवण्यात आले. यावेळी परशुराम नंदिहळ्ळी, अशोक हलगेकर, विलास घाडी, मारुती घाडी, संतोष होंगल आदींनी आपले विचार मांडले. बैठकीला अतुल शिरोळे, मनोहर गावडा, तानाजी हलगेकर आदी उपस्थित होते. देशांतर्गत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. परदेशी गुंतवणूकदार सातत्याने शेअर्स विकत आहेत. ही विक्री शुक्रवारी देखील सुरूच राहिली. त्यामुळे शेअर मार्केट कोसळले आहे. सेन्सेक्स 930 अंकांनी कोसळून 81,000हून खाली आलाय. मागील 2 महिन्यातील ही सर्वात खालची पातळी आहे. निफ्टी देखील 24,500 रुपयांच्या स्तराहून खाली आला. सेन्सेक्स देखील 930.55 अंकांनी कोसळून 80,220.72 वर बंद झालाय. या प्रकारे निफ्टी 309 अंकाच्या मोठ्या घसरणीसह 24,772.10 अंकांवर बंद झालाय. दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून किमती ऐवज जप्त केलाय. सिकंदर नायकोडी तालिकोट तालुक्यातील काळकेरी गावातील आश्रय कॉलनी येथील असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 3 दुचाकींसह सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपअधीक्षक बल्लाप्पा नंदागावी, CPI मल्लिकार्जुन तुलसीगेरी, PSI संजीव थिप्पारेड्डी, क्राईम PSI RL मन्नाबाई आणि कर्मचारी BK गुडीमणी, RS पाटील, रमेश मदारी यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांचं कौतुक केलं आहे. खडकलाट आणि परिसरातील सुमारे 150 ते 200 विधवा, अपंग आणि वृद्ध नागरिकांचे मासिक वेतन गेल्या 7-8 महिन्यांपासून येत नाही. त्यामुळे त्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यासाठी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पेन्शन पूर्ववत द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा खडकलाट ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आले. कर्ले येथील रवळनाथ वारकरी भजनी मंडळातर्फे कर्ले ते पंढरपूर कार्तिक वारी पायी दिंडी सोहळा दिनांक 3 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. या दिंडी सोहळ्याची गावामध्ये तयारी करण्यात आली असून
पश्चिम भागातील विविध गावातील वारकरी या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. कर्ले ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे यंदाचे 13वे वर्ष असून सर्व वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता कर्ले येथील विठ्ठल रखुमाई मंदिर येथून दिंडीचे प्रस्थान होणार आहे. दिंडी चालक म्हणून ह.भ.प. नामदेव सुतार, नारायण पाटील, नागो मोटणकर, रामलिंग पाटील हे राहणार आहेत. परिसरातील ज्या वारकऱ्यांना या दिंडीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी 9740729806 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे कळवण्यात आले आहे. भाग्यनगर 7वा क्रॉस येथील धोकादायक झाडे हटवा अशी कित्येकदा मागणी करून देखील वन खात्याचे याकडे साफ दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना ये-जा करताना ही झाडे धोकादायक बनली आहेत. आज पुन्हा एकदा या धोकादायक झाडांच्या फांदी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिक आणि तेथील गाड्यांवर पडल्याने धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. वन खात्याने शहरातील धोकादायक झाडे आणि फांद्यांसाठी मोहीम राबवली होती. त्याअंतर्गत रस्त्यांवरील झाडे आणि फांद्या हटवण्यात आल्या होत्या. मात्र पावसाने नैसर्गिकरित्या कोसळलेली झाडे आणि फांद्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाग्यनगर 7वा क्रॉस परिसरातील नागरिकांनी कित्येकदा सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. त्यामुळे येथील धोकादायक झाडे हटवा अशी मागणी होऊ लागली आहे. त्यातच कित्येक दिवसांपासून कोसळलेल्या फांद्या रस्त्यावरच दिसत आहेत. याचा स्थानिक नागरिक आणि वाहनांना अडथळा निर्माण होऊ लागलाय. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.